परखड व निरपेक्ष वार्तांकनाच्या बळावर महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय समीर नसीम खान, अध्यक्ष KGN फाउंडेशन। दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी न्याय मागणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर अमानुष लाठीमार करत अश्रुधुराचा मारा केला। दिल्ली पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करत शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने आज भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। या निषेध मोर्चाला पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कमलाकर सातव आणि शिरूर तालुक्याचे अध्यक्ष सुरेश थोरात यांच्यासह पांडुरंग थोरात, आबासाहेब गव्हाणे, रवींद्र धनक, वैभव यादव, रामदास थोरात, संकेत गवारे, किरण अंबेकर, रावसाहेब वाघोले, नवनाथ दरेकर, प्रितेश कोठारी, संतोष गव्हाणे, योगेश नवले, सुमित ओस्तवाल, अजिम सय्यद, प्रकाश गव्हाणे, नाता गवारे, संजय पंचरास, सुरेखा कांबळे, सुनीता वाखारे, डॉक्टर पवन सोनवणे आणि डॉक्टर हंसवीर पवार हे मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। अन्याय आणि अत्याचारी जुलमी असून या देशातील विचारवंत आणि चांगल्या सज्जन सुजाण नागरिकांचा कुठल्याही प्रकारचा विचार अंमलात आणण्याचा किंवा लोकशाही व्यवस्थेच्या मार्गानं हे सरकार आता सध्या वागत नाही। आपण जर पाहिलं तर दिल्ली राजधानीमध्ये जंतर मंतरवर ज्या विद्यार्थ्यांच्यावर अमानुष्य असा अत्याचार केला, हाणमार केली, या ठिकाणी अशोभनीय असं वर्तन केलं, या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी आम्ही शिरूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत। काय तुम्ही धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा संदर्भात बोललो होतं, काय राजीनामा दिल्याने हा प्रश्न सुटणार आहे का व्यवस्थेला लागलेली किडे, काय सांगणार याच्यावर? धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जे मंत्री ज्या पदावर असताना जे कृत्य घडलं त्यांचं लक्ष त्याच्या अत्याचार जो झाला ही अतिशय निषेधात्मक बाब। विरोधी पक्षनेते म्हणून राहुलजी गांधी लोकसभेमध्ये या विद्यार्थ्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्याबद्दल विषय मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु 3-4 वेळा लोकसभा बरखास्त केली, स्थगित केल्यामुळं रस्त्यावर येऊन जो मार्ग आंदोलनाच्या माध्यमातून जो न्याय मागण्याचा मार्ग होता, राहुल गांधीजींच्या समोर देशाच्या पंतप्रधानाच्या निवासासमोर जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता। म्हणून त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ही देशातल्या तरुणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची, तरुणांच्या मनात जी असणारी जिद्द आहे तिला ऊर्जा देणारी आहे। याच्याबद्दल त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत। काँग्रेस पक्षाने एक आदर्श या देशासमोर असा ठेवला आहे की सत्तेवर असणारा माणूस जर झुकला तर त्याची नैतिक उंची वाढत असते, परंतु या माणसांच्याकडे समाजाबद्दल असणारा जो कळवळा आहे, तरुण विद्यार्थ्यांच्याबद्दल असणारं प्रेम आहे, याचं कुठेही त्यांच्या मनामध्ये आपल्याला काही दिसत नसल्यामुळं ते ज्या अडेल भूमिकेवर आहेत ही देशाच्या तरुण मुलांच्या दृष्टीनं आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत हानिकारक बाब आहे। हा विद्यार्थी उद्याच्या या देशाचा नागरिक आहे। देश आता नवीन युगामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्या प्रश्नांना सामोरं जात असताना या विद्यार्थ्यांच्याबद्दल हा निर्णय लवकरात लवकर घेणं सरकारच्या आणि देशाच्या आणि समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून यांना सुबुद्धी सुचवू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। प्रश्न विचारला धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार आहे का? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही, परंतु प्रश्न सुटण्याचे मार्ग मोकळे आहेत। कारण या देशामध्ये अनेक वेळा काही गोष्टी चुकीच्या झाल्यात असं वाटलं असेल, त्यावेळेस अनेक मंत्र्यांनी राज्यामधल्या आणि देशामधल्या केंद्रातल्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिलेला आहे। परंतु आजचं हे भाजप सरकार हे अडेल तट्टू लोकशाही विरोधात आहे, त्या मार्गाने वागत आहे। आणि एका धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला तर काय फार मोठं काही नुकसान होईल असं नाही, आणि या देशापेक्षा धर्मेंद्र प्रधान हा मोठा नाही। आज देश या सरकारच्या आणि धर्मेंद्र प्रधानच्या विरोधात उठल्यामुळे त्यांनी राजीनामा निश्चित दिला पाहिजे। आणि आजचं चाललेलं आंदोलन आता हे देशव्यापी झालेलं आहे आणि ते आता संपणार नाही। या सरकारचे सगळे काही विचार आणि जे काही काम आहे त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशातली जनता ही उठलेली आहे।
आणि केवळ सांस्कृतिक राजकारणाचा आधार घेऊन तुम्ही जर यांना देशद्रोही म्हणणार असाल, यांना आतंकवादी म्हणणार असाल, तर ती एक तुम्ही गंभीर चूक करत असाल. आणि आपण सगळेजण या देशाचे मालक आहोत. त्यामुळे कुणी असं कोणाला तराजूत मोजायचं नाही, कुणी कोणाला सर्टिफिकेट नाही द्यायचं की तू देशद्रोही आणि तू शत्रू आहे. अशा पद्धतीने वागणं हे संसदीय राजकारणाचा अपमान केल्याचं आहे असं मला वाटतं. अतिशय कमी कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या शिवशाही न्यूज वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आशीर्वादाने माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार नितीन काका पाटील यांच्या सहकार्याने यशवंतनगर जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेले सातारा जिल्हा परिषद सदस्य दिनकर बापूसो शिंदे आणि वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते विकासांना दिनकर शिंदे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.